जसा वेळ होईल तसं रोडला गर्दी वाढण्याची शक्यता जास्त आहे आणि पाऊस आल्यानंतर तर आपल्याला ऑप्शनच नाही. आपण एवढा मोठा पाऊस चालू झाला की आम्ही जाऊ पण शकत नाही पुढे. घेतलाय आंबा खायला इथं. ऐक ऐक जास्तच जास्त यायला लागला पाऊस. आमच्याकडे रेनकोट नाही आहे. तर आवडून झालेला आहे सगळं आणि आता आम्ही बाहेर पडणार आहे. लवकर निघायचं प्लॅनिंग होतं तर थोडा वेळ झाला, अर्धा तास लेट झालेला आहे. त्यामुळं पटपट अंतर कवर करून डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करेल. उन्हाच्या बरं वाटते, जास्त आपल्या ट्रॅफिक चांगलं वाटत आहे. दिल पे सवाल है, जीना फिलहाल है, खाना बदोशियों पे ही जान. पावणे 7 वाजले. आम्ही निघून बरोबर अर्धा तास होत आला. तुम्ही बघू शकता की आता वर आलेला आहे आणि वातावरण खूप मस्त दिसत आहे. इथून आम्हाला कमीत कमी 1 तास ते 2 तास लागतील पोहोचायला आपल्याला. सकाळी लवकर निघणं असल्यामुळं रोडला ट्रॅफिक खरंच खूप कमी आहे आणि त्यामुळं बाईक वगैरे चालवायला थोडासा कंटाळा कमी येतो. भावानं रोड एकदम खराब आहे. आता दिसतं ते ब्रिज आहे ना, त्या ब्रिजचं काम चालू असल्यामुळं गर्दी खूप आहे. आम्ही ओल्ड हैदराबादमधून जसं पुढे येत होतो तसं आम्हाला ठिकठिकाणी मंदिरं लागत होती आणि आज लक्ष्मी देवतेचा काहीतरी कार्यक्रम असल्यासारखं जाणवत होतं. आम्ही आज पण लक्ष्मी देवतेच्या त्या मंदिराकडे चाललो आहे. त्यामुळं खरंच आज काय तर कार्यक्रम असेल किंवा आज काय उत्सव असेल लक्ष्मी देवतेचा तर खरंच खूप बरं वाटेल. मनमोहिनी आज पाहिली छबी तिची पाहता यामनी राहिली. मनमोहिनी आज पाहिली हो मोगऱ्याची कळी मी तिला वाहिली. तिचा गंध का सोबती ना कळे तिचा बंध का. शामे मलंग सी रातें सुरंग सी वादी उड़ान पे ही ना जाने क्यों इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए. मंदिरमध्ये आणि आता आम्ही निघालोय चालत वर. मस्त सर्कलच्या मध्ये ग्राउंड बनवलंय, बाग बनवली आहे. मंदिराच्या जवळ आलेलो आहे. थोड्याच पायऱ्या राहिलेल्या आहेत, त्याच्यानंतर मंदिरामध्ये एंट्री आहे. खूप उंचावर आहे मंदिर. इथून आत गेल्यानंतर मंदिरात एंट्री आहे. मंदिरात एंट्री आहे ही, पण आतमध्ये जातोय आता. मंदिर खरंच एकदम सुटसुटीत आणि खूपच छान आहे. खरंच खूप छान आहे.
आणि हा एक स्तंभापासून आपल्याला आज जायचं आहे. कंठहारं श्रुतिव्रातसारं जलान्तर्विहारं दराभारहारं चिदानन्दरूपं मनोज्ञस्वरूपं धृतानेकरूपं भजेऽहं जराजन्महीनं दर्शन वगैरे खूप मस्त झालं. मंदिरसुद्धा खूप छान आहे. दोन्ही पण मंदिर छान आहेत. जी आम्ही दोन्ही पण मंदिरं बघितली ती दोन्ही पण मस्त आहेत. जर तुम्हाला यायचं असेल तर हैदराबादहून 80 किलोमीटर आहे फक्त. आज 2 मंदिरांचं दर्शन करण्यासाठी आलो होतो. त्या दोन्ही मंदिराचं दर्शन करून आम्ही आता रिटर्न चाललो आहे. रिटर्न जाताना मला असं वाटतं पाऊस 100% लागणार आहे कुठं तर. आता सध्याच या ठिकाणी पाऊस लागून गेलेला आहे. आता पुढं वाटत कुठं पाऊस लागू नये असं वाटतंय. एवढंच एक्सपेक्ट करतो. बघूया आता वाटत कुठं पाऊस लागला तर थांबावं लागणार, कारण की आम्ही कुठल्याही तयारीमध्ये आलो नव्हतो. आणि जसं जसं पाऊस वाढला तसा ट्रॅफिकसुद्धा वाढणार हे माहीत होतं. बघू कुठंपर्यंत आपल्याला ट्रॅफिक भेटतं आणि कुठून आपण एकदम स्मूथ वगैरे जातो आहे, रोड खाली भेटतो. ट्राय करूया जेवढं लवकरात लवकर पोहोचेल याचा, कारण की पाऊस आता थोडासा उघडलेला आहे. परत आणि चालू झाला बघा. मेरा जी आए आए गल पे सवार है जीना फिलहाल है खाना बदोशियों पे ही जाने क्यों इलाही मेरा जी आए आए इलाही मेरा जी आए आए. बघू शकताय पाऊस पूर्णपणे नाही आहे इकडे. आम्ही सुखरूप घरी जातोय. आणि जसं जसं हैदराबादच्या आतमध्ये येतं तसं तसं पूर्ण पाऊस उघडला आहे. पूर्ण म्हणजे इकडं पाऊस लागलेलाच नाही आहे. गर्दी बघू शकताय. जसं तुम्हाला म्हटलं होतं की संध्याकाळ होत जाईल तसं गर्दी वाढत जाणार. दिसतच असेल तुम्हाला. आणि जसं प्लॅनिंग केलं होतं तशी पूर्ण ट्रिप झाली. आणि फायनली 1 किलोमीटरचं अंतर राहिले फक्त. आणि आपण फक्त आमच्या घरी एकदम सुखरूप आणि व्यवस्थित. फक्त एका ठिकाणी पावसामुळं अडकलो, नाहीतर असं काही नव्हती गरज तिथं अडकायची. बेकार भिजलो राव त्या पावसात. तर तेवढा एक पाऊस लागला नसता तर आम्ही व्यवस्थित आणि नुसता रूमवर परत आलो असतो. पण तो पाऊस एक लागल्यामुळं थोडंसं थंडी वाजून आली. बाकी येईपर्यंत सर्व काही दिसलं. तर छान वाटतंय. तेवढा पाऊस लागला तरी पण छान वाटलं. मस्त मजा केली. कपडे सुद्धा सुकलेली आहे. दिवस पण छान गेला. हार्ड होता. दोन्ही मंदिर खूपच छान होती. खूपच